पोत्यातलं धान्य असायचं ते वरून या खिडक्यांच्या मध्ये आतमध्ये सूत्र भरलं जायचं. कोठारांची 4 दरवाजे लाकडाने बंद केल्या त्यामध्ये धान्याला चिंडा किंवा मुलगी लावून कोठारामध्ये कडे नावापासून त्याच्यावर धान्य साठवलं जायचं. धान्याला पुरेसा सूर्यप्रकाश हवा वगैरे मिळावी, धान्याला कुबट वास येऊ नये त्यासाठी वरचे दरवाजे उन्हात निवाय ठेवले ठेवले. पावसात पाऊस आला की याच्यावरती दगडाची झाकणी असायची, दगडाची झाकणी लावून वरून धान्याचं कोठार सुरक्षितपणे बंद केलं. या कोठारामध्ये म्हणजे तांदूळ सगळं 10,214 या पहिल्या कोठाचं क्षेत्रफळ आहे, त्याच्यामध्ये तांदळाचा साठा केला. आता इथे पुढे पहा, तुम्हाला धान्य काढण्याची जागा दिसते काय ते, याला बळ म्हणतात. तिथून धान्य बाहेर काढलं जायचं. किती क्विंटल बसायचं? 5 लाख पोती 3 कोठार असे पाठीमागे आणखी 2 कोठार. या इकडे बाजूला या इकडे बघा, याला पुढील बाजूला लाकडी ठोकळा असायचा. तो ठोकळा बाहेर ओढला किंवा तांदळाचं प्रेशर असलं, प्रेशरने धान्य बाहेर पडण्यासाठी कोठाराचा जो काय खाद्य केला. इथून धान्य बाहेर काढून